अनिल गुप्ता जी उसमें गैर कारोबार करने लगे। उसके अंदर हम लोग भी बॉडी में थे। हम लोग को ये कर दिए कि बोर्ड बॉडी में से निकाल के इनलीगल पेपर हमारा सही न किया हुआ एफिडेविट बना के हमारा वो सबमिट कर दिए। संस्था के हम लोग बॉडी मेंबर हैं, फाउंडर मेंबर हैं। आज मैं विजय गुप्ता, इन्होंने हमारा बोगस सही मार के मेरे ठहराव में विजय गुप्ता का लिया है, अनुमोदक विजय गुप्ता नाम निकालने के ठहराव में किया है। उस पर ठहराव में सही उस दिन न विजय गुप्ता उपस्थित थे न मैं था, और विजय गुप्ता का नाम निकालने के लिए मेरा ठहराव में नाम डाला गया है। हम लोग उपस्थित नहीं, हम लोग का बोगस नाम निकाल के कारोबार करके वो किए। वो माननीय जज साहब के पास वर्ली में उधर चैरिटी ट्रस्ट के पास चालू है केस, उधर हमने पुरावा भी दिया। अभी हमारा 18 तारीख को, आज तारीख था 9 के 18 तारीख को फिर से रखा गया। वो क्रॉस में हम लोग सिद्ध कर देंगे। और उसके अंदर जो अंबादास दानवे साहब ने ये कंप्लेन किया है, पेज नंबर 18 पे है, 19 पे है, अंबादास दानवे का, जो कि विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र का, बोलेंगे सीएम का जैसा पावर रहता है वैसा विरोधी पक्ष नेता का पावर होता है। विरोधी पक्ष नेता का जब नहीं चल रहा है, ये लोग इतना कंप्लेंट करने के बाद नहीं चल रहे हैं। महाराष्ट्र का अध्यक्ष जो है बीजेपी का, उनका कंप्लेंट करने के बाद नहीं चल, सीएम का रिमार्क लेने के बाद कोई नहीं चल रहा है। क्योंकि अनिल गुप्ता का इतना सोर्स ऑफ है कि चल रहा है चारों बाजू कि कोई उनका कुछ नहीं। अब बताइए, सीएम का रिमार्क दिया, महाराष्ट्र का सीएम, उनका रिमार्क ऑफिसर लोग कैसे गायब कर दे रहे, उसके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है। कुछ तो आदमी भी दम होगा उसमें। महाराष्ट्र विधानसभा में मला वाटतं कमीत कमी 8-10 आमदारांनी हे मुद्दा उचललेला आहे। भिवंडी ते मुंबई एचे ट्रान्सपोर्टेशनचे 10 टनाचे आजचे मार्केट रेट 12 ते 14 हजार रुपये आहे। हे फक्त 1400 रुपये मध्ये घेतलेलं आहे, यामध्ये लय घोड आहे। डिझेल कमीत कमी 4,500 रुपयाचे डिझेल लागतात। 600 से 7 रुपये 700 रुपये टोल लागतात। त्याच्यानंतर एक बाचक्याचे 50 किलोची भराई 2 रुपये बाचकेप्रमाणे, 2.5 रुपये बाचकेप्रमाणे। ते समजा 200 बाचके भरले तर त्याचे 500 रुपये ते लागणार। नंतर ड्रायव्हर हमालाचे, जे हमाल दुकानावरून ते गाडीवरून ज्या ठिकाणी खाली करायचे असणार त्याच्या 10 रुपये मुद्दे त्यांच्या रेट ठेवलेला आहे। 200 बाचके आपण खाली केले 2,000 रुपये त्यांचे। हे सर्व धरून कमीत कमी 9,000 रुपयेपर्यंत खर्च आहे। हे 1400 रुपये मध्ये कसं काम करत आहे? जेव्हा डिझेलच 4,500 रुपयाचे लागत आहे, तर 1400 रुपयाच्या भाड्यामध्ये कसं सालेपासून आहारचा माल काम करत आहे? हे तांदूळ ते सालेला ना पाठवून ते बाहेर गावी जात आहे, साऊथ आफ्रिकेला जात आहे। याला सिद्ध होणार, हे ट्रस्टच्या घाटा कोणी भरणार? अनिल भरणार की कोण भरणार? अनिल गुप्ता भरणार की कोण भरणार? ह्याच्यामध्ये चोरी होत आहे। शासनाला आम्ही जागो करत इच्छुक आहे की 1400 रुपये मध्ये कसं काम करत आहे। मला सांगतो, माझ्या नावात 10,000 मध्ये प्रभादेवी मध्ये दुकान आहे, 150 19 150। दादर एरियामध्ये 28 दुकानं पहिले होती। 28 दुकानांमध्ये आता 7 ते 8 दुकानं राहिलेली आहे। बाकी दुकानाने दादर मध्ये रेस्टॉरंट दुकान परवडत नाही, राजीनामा। इकडे घेतलेला अनिल गुप्ताचा एवढा सोर्स आहे। मला 2 वेळा रस्त्यामध्ये अडवलेला, माझ्या पोराला धमकी दिलेला, माझ्या भावाला ऑफिस मध्ये बोलून धमकी दिलेला आहे। आम्हाला जीवन मार आणण्याची धमकी आहे। मी जज साहेबांना पण वर्लीमध्ये सस्मिरामध्ये आयुक्ताकडे केस चालू आहे, तिकडे पण मी बोललेला आहे साहेबांना, 3-4 वेळा बोलून झालेला आहे। आणि मी एनसी दिलेला आहे चौकीवाडाला, ट्रक टर्मिनस वरती। अजूनपर्यंत काही नाही, त्याच्यानंतर पण काही नाही। प्रशासन तेव्हा पोलीस जागा होणार जेव्हा आमच्यावरती, आमच्या पोरावरती, आमच्या जे संघटनामध्ये आम्ही आहे याच्यामध्ये बॉडी मेंबर, आमच्यावरती काय झाला याचा सरासर आरोप अनिल गुप्तावरती आहे। यामुळे मी एवढा लांब वाशीमध्ये, न्यू मुंबईमध्ये हे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे। दहशत तेजी आहे, आज तेजी एवढी दहशत चाललेली आहे। तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। आता 1 महिना अगोदर 5 लाख रुपये खंडणी घेताना एक ट्रस्ट म्हणून होता तो, त्या एफआयआर मध्ये अनिल गुप्ताचे नाव आलेलं आहे। खंडणी घेताना त्याने 5 लाख त्याला अंधेरीमध्ये सापडलेला आहे। हे आरोप मी श्री जेबी ग्रेन डीलर असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल गुप्ता, अनिल गुलाबचंद गुप्ता यांच्यावर सरासर करत आहे। हे सालेपोषण आहाराचे माल 1400 रुपये 10 टनाचे भाड्याने घेऊन ते माल साऊथ आफ्रिकेला, त्याच्यामध्ये 101 गाड्या ते पाठवत आहे महिन्याला। याचे त्यांचे भिवंडीचे जे गोडाऊन त्याच्या इन्क्वायरी करून त्याच्याचे सीसीटीव्ही फुटेज काढून सर्व प्रसिद्ध होणार। आणि जे आपल्या काय साडे पोषण आहाराचे जे साडे आहे व महिला बचत गट आहे त्यांचे सीबीआय इन्क्वायरी करा, त्याच्यामध्ये सर्व सिद्ध होऊन जाणार। सर, तुम्ही कसं ठामपणे सांगू शकता की साऊथ आफ्रिकेला? सर, यामुळे आम्ही सांगू शकतो 1400 रुपये भाड्यामध्ये परवडणारच नाही। त्याच्या अगोदरच्या 2023च्या ट्रान्सपोर्टेशनच्या भाडा घेताना फक्त 3700 रुपये होता। आता 2026 मध्ये जे घेतलेलं आहे टेंडर
त्याच्या भाडा 1400 रुपये कसं आहे. 4,500 रुपयाच्या भिवंडीचे मुंबई पोस्ट डिझेल आहे. 14,000 रुपये गाडीचे भाडे आहे. 9,500 रुपये खर्च आहे. ते आमच्या ट्रस्टला 7,500 रुपयाचे लॉस होत आहे. कोण भरून देणार? अनिल गुप्ता काय पॉकेटमधून टाकत आहे का पैसा? ते आमच्या ट्रस्टला लॉस होत आहे. या संदर्भात दानवेकरांनी मुद्दा उचलला होता विरोधी पक्षाने. काय म्हणतो? त्यांच्याकडे काही पुरावा असणार ना, तेव्हा दानवे साहेब विरोधी पक्ष नेत्याने जेव्हा हे आवाज उचललेला आहे, काही तर त्यांच्याकडे पुरावा असणार की तेव्हा आरोप लावलेला आहे. 4-5 आमदारांनी आरोप लावलेला आहे. आम्ही तर ट्रस्टचे बॉडीचे मेंबर आहे. आम्ही हे बोलतो की काल काय ट्रस्टवरती कारवाई झाली त्याच्यामध्ये मी पण बॉडीवरती आहे. पण अनिल गुप्ता कुणाच्या हलगर आहे, एवढी दादागिरी आहे की ते कुणाला नाही. अनिल गुप्ता ट्रस्टच्या जेव्हा पैसे घ्यायचा अधिकार कुणाला नाही आहे. अनिल गुप्ता आपला पर्सनल अकाउंटमध्ये 80% आपल्या, 10% आपल्या पोरगाच्या, 10% आपल्या जिजाच्या अकाउंटमध्ये घेत आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये आहे. ते ऑडिट रिपोर्टमध्ये आलेले आहे. आपण टेंडर प्रणालीवरती जे संशय व्यक्त केलेला आहे, काय नेमकं टेंडर प्रणाली आहे? टेंडरच्या आमच्या महाराष्ट्र शासनाला हे अपील केलेलं आहे, महाराष्ट्राच्या सीएमला, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि माननीय श्री छगन भुजबळना, आमच्या मंत्री खात्याचे, त्याला आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की जे टेंडर 2017 साली जसं आलेला होता अटीप्रमाणे, त्या अटीप्रमाणे देण्यात यावी. हे जे अटीनंतर टाकण्यात आलेलं आहे 2023ला, की जे ट्रान्सपोर्टर सध्या कार्यरत आहे त्याला 3 वर्षाचा अनुभव ज्यांना आहे तेच टेंडर भरू शकणार, ते अटी काढण्यात यावी. याच्या मूळ कारण आहे की जे आपला टेंडर भरला कार्यरत त्यांच्याचकडे असणार 3 वर्षाच्या कार्यरत. 3 वर्षामध्ये कोण आले ना, आणि 3 वर्षाच्या मुदत संपून पण 8-9 महिने झालेले आहे. ते त्यांनाच एक्सटेन्शन देणार, दुसरा बाहेरचा माणूस होऊ शकणार. हे सर घोल आहे. जे टेंडर आज माल उचलत आहे 5 रिजनचे, MRचे जेवढे 5 रिजनचे हे सर्व यांचे सर्वांवरती FIR झालेले आहे, सर्वांची कंप्लेंट झालेली आहे. माझा मुद्दा एकच आहे की जे पण टेंडरमध्ये घोळ, जे महाराष्ट्र सक्षम ट्रान्सपोर्टर सर असेल त्यांना टेंडर भरण्याची परवानगी सर्वांना संधी देण्यात यावी. आणि हे मुद्दा मेन काढण्यात यावी की 3 वर्षाचा हे पाहिजे की रेशनिंग मध्ये जे काम केलेलं आहे त्यालाच टेंडर, हे मुद्दा मेन काढण्यात यावी. मेन मुद्दा आमचा हे आहे.